नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के नागपुर से। भाजपा ने कांग्रेस पार्टी के राहुल गांधी का पुतला जलाकर किया विरोध। देखे पूरी खबर। क्या कहा सुधाकर कोहरे पूर्व विधायक। भाजपा दक्षिण नागपुर ने। नागपुर से सुप्रीम पावर न्यूज के लिए दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। राजीनामा दिला नाही तर त्याला ओबीसी म्हणून घेण्याचा अधिकार तर ओबीसीचा अपमान राहुल गांधींनी केलाय आणि म्हणून राजीनामा पहिला कोणी दिला पाहिजे? नाना पटोलेचे राजीनामा द्या। वडट्टीवार खूप काय सांगतात आम्ही ओबीसीचे असे ओबीसीचे तसे। वडट्टीवार तुम्ही राजीनामा देणार आहे का? स्पष्ट करा। कारण ज्या पद्धतीने राहुल गांधीने मोदीजीचा अपमान केला तो मोदींचा नाही ओबीसी समाजाचा अपमान केला आहे। आणि वडेट्टीवार तुम्ही राजीनामा द्या। नाना पटोले तुम्ही राजीनामा द्या। खरं तर तुम्हाला समजू खरे ओबीसीचे कैवारी आहेत। तुम्ही जर राजीनामा दिला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी नाटक करताय, नौटंकी करताय असं या ठिकाणी समजू। तुम्हाचंही त्या ठिकाणी चित्र उघडं झालं असं समजू। आणि म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा इटालियन परिवारात जन्म झालेला हे पार्सल इटलीमध्ये वापस पाठवण्याकरता संपूर्ण देशामधून सुरुवात करा। आणि आज नागपूरमधून एक सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे, देशामध्ये सुरुवात झाली आहे। हे इटलीला पार्सल वापस पाठवायचं की नाही? नाना पटोले राजीनामा दिला पाहिजे की नाही? वडट्टीवारी राजीनामा दिला पाहिजे की नाही? नाना पटोले जरा संध्याकाळपर्यंत राजीनामा पाठवा। वडट्टीवार संध्याकाळपर्यंत राजीनामा पाठवा। हा आवाज जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हर 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 हर। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे। राहुल गांधींना ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी 2 वर्ष जेल झाली, खासदारकी गेली, वरच्या कोर्टाने खासदारकी बहाल केली, त्याबद्दल आमचं काही मत नाही। पण इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करत आहे। आणि ज्या पद्धतीने काल पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेमध्ये विश्वाचे नेते, देशगौरव, विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजी ज्याला संपूर्ण विश्वाने लोकनेता म्हणून मान्यता दिली, 140 कोटी भारतीयांनी त्यांना 2दा प्रधानमंत्री म्हणून या देशामध्ये निवड केली, असे आपले नेते माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या संदर्भाने पुन्हा एकदा इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी मोदीजींचा अपमान केला। या ठिकाणी अनेकांनी सांगितलं खरं तर काँग्रेसच्या सरकारने 1980 मध्ये मंडल आयोगाचा रिपोर्ट मान्य करून ओबीसींना आरक्षण द्यायला पाहिजे होतं। पण 1990-91 मध्ये यूपी सिंग सरकार आल्यानंतर मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू झाला।
10 वर्ष काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षणापासून वंचित ठेवलं. तो इटालियन परिवारातला राहुल गांधी सांगतोय की मोदीजी ओबीसी नाही आहेत. खरं तर गुजरातमध्ये जेव्हा ओबीसी मध्ये मोठेली समाजाचा ओबीसी म्हणून त्या ठिकाणी अंतर्भाव झाला, त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. नंतर केशुभाई आले, मोदीजी नव्हतेच. पण मोदीजीवर काय म्हणाले की मोदीजींनी स्वतःची जात ही त्या ठिकाणी गुजरातमध्ये ओबीसीवर टाकून घेतली. इतका निर्लज्ज खोटारडा राहुल गांधी याला खऱ्या अर्थाने काय केलं पाहिजे कळत नाही. आणि एवढंच नाही, राहुल गांधीचा कालचा व्हिडिओ जर बघितला, तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून सर्वांनी व्हिडिओ बघा. ज्या चिडीने, ज्या रागाने त्यांचा बोलण्याचा आवेग बघितला तर ओबीसी समाजाची खरी चीड त्यांच्या बोलण्यामध्ये दिसली. बोलणं बघा राहुल गांधीचं काय होतं, ते काय बोलत होते, कशा पद्धतीनं ओबीसीचा विरोध करत होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसा व्यक्ती सहन होत नाही, एखाद्या व्यक्तीच्या मनात भरभरून द्वेष असतो, एखाद्याबद्दल जशी खुन्नस असतं. म्हणजे आता एखादी बंदूक भेटली का याला AK-47 टाकून मारूनच टाकायचं, इतका राग असतो. तेवढा राग ओबीसीच्या बद्दलचा काल राहुल गांधीच्या बोलण्यामधून होता. आणि त्यामुळे या देशातला 60% ओबीसी समाज काँग्रेस पार्टीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, राहुल गांधीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, असा कालचा व्हिडिओ आपण बघितला आहे. आणि म्हणून हा मोदीजींचा अपमान नाही आहे, समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. समस्त काँग्रेस पार्टीने केलेला या अपमानाचा बदला जनता मतदानातून घेणार आहे. आणि या ठिकाणी या इटालियन परिवारामध्ये जन्म घेतलेला राहुल गांधीला सबक शिकवणार आहे. आता बंटी कुकडे, सुधाकरराव कोळे, तुम्ही काय योजना केली मला माहित नाही सबक शिकवण्याची. ती योजना तुम्ही केलीच असाल. आमच्या महिला चप्पल घेऊन आल्या आहेत, आमच्या बहिणी. खरं तर ह्या चप्पल तर लागेलच, पण संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा करंट लागणार आहे मोदीजींचा आणि ओबीसी समाजाचा अपमान केला म्हणून. अशी चपराक मिळणार आहे की राहुल गांधी पुन्हाही भारत जोडो यात्राही करणार नाही आणि इटलीमध्ये परत गेल्याशिवाय राहणार नाही, हा देश या ठिकाणी दाखवून देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, की हा अपमान आज विसरायचा नाही आहे, या आंदोलनातनं विसरायचा नाही आहे. इथनं गेला समस्त ओबीसी समाजामध्ये या अपमानाचा बदला घेण्याची आग त्या ठिकाणी तयार करायची आहे. या ठिकाणी आलेले सर्व नेते, आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकाहून एक या ठिकाणी तुम्ही क्षमतावान आहात. तुम्ही आपापल्या भागामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी उद्या गाव चलो अभियानचं करायचं आहे, बूथ चलो अभियानचं करायचं आहे. पण या गाव चलो बूथ चलो अभियानामध्ये राहुल गांधीचाही बदला घेण्याचा निर्णय आपापल्या गावामध्ये करायचा आहे. आणि म्हणून मी एकदा पुन्हा ओबीसी आघाडीचं आशिष देशमुख आपले प्रभारी आहेत राज्याचे, त्यांचं संजय गांधीजी ओबीसीचे अध्यक्ष, आपले ओबीसीचे सर्व नेते, आमचे अध्यक्ष बंटी कुकळेजी, आमचे अध्यक्ष सुधाकर कोळेजी, आमचे सर्व आमदार यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही जी आग आहे, ओबीसी समाजाचा अपमान करणारी ही आग, ही पुढच्या काळात आपण ज्वलंतपणे पेटवावी. त्या नेतृत्वामध्ये देश प्रगती पथावर चाललेला आहे. भारताची इकॉनॉमी बदलत आहे. आदरणीय नरेंद्रभाईंना 150 देशांनी आपला नेता मानलेला आहे. 118 देशांनी त्यांनी आपल्या देशातलं सर्वोच्च पुरस्कार माननीय मोदीजींना दिला आहे. आणि दुसरीकडे हे पप्पू राहुल गांधी आदरणीय नरेंद्रभाई मोदींबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतात, मला त्यांच्या बुद्धीची कीव येते.
खरं म्हणजे हा त्यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलले आहे, त्यांनी ओबीसी समाजाचाच नव्हे तर या संपूर्ण देशाचा अपमान केलेला आहे. ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे, अशा नेतृत्वाला अशा प्रकारच्या आणि घाणेरड्या भाषेत बोलणं, अशा प्रकारचा त्यांचा अवमान करणं. काय बोलले राहुल गांधी? हे जनरल कॅटेगरीमध्ये जन्माला आले. त्या राहुल गांधीला स्वतःचीच कॅटेगरी माहीत नाही. कुठं जन्माला आला, नाना कोण होता, दादी कोण होती, बाप कोण होता, आई कुठली आहे, ज्यांना याची माहिती नाही ते लोक एवढ्या बहुसंख्यानं ओबीसी असलेल्या समाजाबद्दल अशा प्रकारचं बोलतं. यांना लाज कशी वाटत नाही याचाच मला प्रश्न पडतो. त्यांच्या ओबीसीचं नेतृत्व करणारे नाना पटोले असेल, विजय वडेट्टीवार असेल, या नेत्यांना मी विनंती करतो की आपल्याला कसं बरं वाटते. ओबीसीचा अपमान हा आपला पण नाही का? आपण का आपल्या नेत्यांना याची समज देत नाही किंवा राजीनामा देऊन त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून ओबीसीच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या अभिमानासाठी राजीनामा देऊन मोकळे का होत नाही, हा प्रश्न माझा नानाभाऊ पटोले आणि विजयभाऊ वडेट्टीवारांना आहे. मी राहुल गांधींची तर मला किवच येते. मी त्यांना कधी कधी धन्यवादही देतो. त्यांच्यामुळे आमच्या पक्षाला संजीवनी मिळत असते, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. मूर्ख माणसावर बोलून वेळ घालवण्यात पण मला काही त्यात इंटरेस्ट नाही. हा निषेध केला आम्ही. बहुसंख्येनं ओबीसी असलेला हा समाजाचा अशा प्रकारे बोलून समाजामध्ये फूट पाडणं, आमच्या नेतृत्वाचा अवमान करणं, देशाचा अपमान करणं, याचा निषेध म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात आम्ही हा पुतळा जाळलेला आहे. पण मला राहुल गांधीच्या विचारांची, त्यांच्या चालण्याची, वागण्याची, बोलण्याची, पोशाखाची किवच येते. आणि असा व्यक्ती काँग्रेसचं नेतृत्व करतो आहे म्हणजे तुम्ही समजून द्या पुढे काँग्रेसचे काय हाल होणार आहे. नेहमी वेगवेगळं हे वक्तव्य राहुल गांधीजी करतात, याच्यामुळे किती वेळा भाजपाने आंदोलन केले, याच्यावर काय? राहुल गांधींवर कुठले संस्कार नाही. संस्कारहीन, दृष्टीहीन, या देशाची जी धरोहर आहे, संस्कार आहे, ज्याची त्याला कवडीचीही माहिती नाही, किंमतही नाही. एकदम इटालियन दर्जामध्ये वाढलेलं हे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची काही, त्याला व्हॉट इज ओबीसी त्याला काही माहीत नाही. काहीतरी बावसाळल्यासारखं बोलायचं आणि देश गौरव, विश्व गौरव असलेल्या मोदीजींबद्दल असं बोलायचं.